ह्यांना इतकं जास्त म्हणजे वेगळं ठेवलं जातं की त्यांना कोणीही थोडा जरी प्रेमाचा हात पुढे केला तर ते तुम्हाला एक परिवारासारखं, एक फॅमिलीसारखं ट्रीट करतात. एक हिरोईक ॲक्ट किंवा एक खूप मोठं डोनेशन किंवा मॉनिटरी हेल्प ह्याची या मुलांना गरज नाही आहे. एक काइंडनेसने तुम्ही त्यांना एक अपॉर्च्युनिटी द्या काम करायची. म्हणजे दरवेळेस ह्या मुलांना आपल्या नॉर्मल्सीकडे अडॅप्ट करायला का लावं आणि आपण त्यांच्याकडे थोडंसं एफर्ट्स का नाही घेऊ शकत. इट इज अ मॅटर ऑफ पेशन्स. म्हणजे फक्त थोडासा प्रयत्न केला तर त्यांनाही आपण समावेश करू शकतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये. मित्रांनो, मी आता ज्या काही खाणाखुणा केल्या त्या तुम्हाला समजल्या का? याचा अर्थ आहे हॅलो, तुमचा आजचा दिवस कसा होता? याला साइन लँग्वेज असं म्हणतात. आज आपण पुण्यातील FC रोडवरील टेरासिन रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत. इथे पूर्णपणे साइन लँग्वेजमध्ये काम केलं जातं. टेरासिन रेस्टॉरंट हे पूर्णपणे दिव्यांग मुलांकडून चालवलं जातं. डॉक्टर सोनम कापसे या हरहुन्नरी तरुणीला ही कल्पना सुचली. चला तर मग याबद्दल जाणून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर सोनम कापसे. मी एक कॅन्सर जेनेटिक स्पेशलिस्ट आहे. इंडो आफ्रिकन इंडो अरब चेंबर्सची CEO हेल्थकेअर राहिली आहे आणि चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीमध्ये रिजनल डायरेक्टर. मी ॲज अ कन्सल्टंट अँड ॲडवायझर भरपूर संस्थांसोबत काम केलेलं आहे. सिमिलरली विलेज ट्रान्सफॉर्मेशन ह्या प्रोजेक्ट्सवर मी काम केलं आहे. वुमेन चाइल्ड वेलफेअर, एज्युकेशन अँड स्किल डेव्हलपमेंट ह्या स्ट्रीम्समध्येही मी काम केलं आहे. बिंग अ डॉक्टर आय हॅव गॉट अ चान्स टू वर्क इन अनकन्व्हेन्शनल प्लॅटफॉर्म्स आणि आय थिंक त्यामुळे वर्किंग विथ डिसेबिलिटी केम नॅचरली टू मी. आणि ह्या मुलांसोबत गेल्या 9 वर्षांपासून मी काम करते. मी स्पेन गव्हर्नमेंटसोबत एक प्रोजेक्टसाठी स्पेनमध्ये होती. तिथे एक रेस्टॉरंट बघितलं, तिथे डाऊन सिंड्रोमची मुलं काम करत होते आणि मी विचार केला इंडियामध्ये यांना एक कन्फाईड 4 भिंतींमध्ये एकतर कॅन्डल मेकिंग किंवा बुक मेकिंग ह्या गोष्टी शिकवल्या जातात. पण जर आपण विचार केला तर दीज ॲक्टिव्हिटीज आर नॉट समथिंग दॅट विल जनरेट अ फ्युचर किंवा तुम्हाला एक सिक्युरिटी देतील किंवा तुम्हाला एक फ्युचर प्लॅन करण्याची कॅपॅसिटी देतील. हे इंडियामध्ये सहजासहजी होत नाही. आत्ता अवेअरनेस वाढत चालला आहे आणि पीपल डिग्निफाईड प्लॅटफॉर्म्सवर, कमर्शियल प्लॅटफॉर्म्सवर ह्या मुलांना चान्स देत आहेत. तर तोच विचार मनात ठेवून हे काम करायचा मी प्रयत्न केला आहे. मॅम, टेरासिनमध्ये आपण 4 डिसेबिलिटीजवर काम करतो आहोत. एक हिअरिंग अँड स्पीच इम्पेअर्ड, ऑटिस्टिक किड्स, डाऊन सिंड्रोम किड्स आणि व्हिज्युअली इम्पेअर्ड. ॲज आय सेड की द लॅक ऑफ डिग्निफाईड प्लॅटफॉर्म आणि इन्क्लुझिव्हिटी ज्याच्याबद्दल सर्व लोक डिस्कस करतात ते रिलेटिव्हली कमी आहेत. त्याचा अवेअरनेस कमी आहे आणि आमचा एक प्रयत्न करण्याचा म्हणजे हेतू होता की त्यांना इथे एक सिक्युअर्ड लाईफ, एक गुड फ्युचर करता येईल त्यांना पण आणि लोकांसमोर त्यांना आणता येईल, हा आमचा प्रयत्न होता. टेरा म्हणजे अर्थ आणि सीन्स म्हणजे क्युझिन्स. तर आपण अर्थ फूडवर फोकस केलेला आहे. आपल्यासोबत 205 शेतकरी कनेक्टेड आहेत आणि आपण हे सोशली कॉन्शियस डायनिंग ह्या टॅग अंडर काम करतो. तर आपण फार्मर्सकडून डायरेक्टली सोर्स करतो मटेरियल आणि त्याच ग्रेन्सचं आपण डिशेस बनवतो इथे. म्हणजे वी आर युझिंग लोकली सोर्स्ड ग्रेन्स, ॲन्सेस्ट्रल ग्रेन्स जे आहेत, ज्वारी, बाजरी, रागी, कोडू, त्या गोष्टी घेऊन आपण मेक्सिकन, इटालियन, फ्रेंच असे क्युझिन बनवत आहोत. तर इट्स अ सायंटिफिकली रिसर्च्ड फूड विच इज प्रेझेंटेड हिअर. रेस्टॉरंटमध्ये आपण प्रिझर्वेटिव्स, ॲडिटिव्स, कलर्स, आर्टिफिशियल एनहान्सर्स हे ॲड नाही करत. तर आपला हाच हेतू आहे की आपल्या लोकल ग्रेन्सला ग्लोबली कसं प्लेस करता येईल. आणि शेतकरी जसं डिसेबल्ड मुलं तसं शेतकरीही एक अंडरसर्व्ड पॉप्युलेशन आहे. तर त्यांच्यासाठी आपण कुठे ग्लोबल लेवलवर काय करू शकतो काम, त्याचा प्रयत्न मी केला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, शेतकऱ्यांचे रुरल पार्ट्समधून आपण हे मुलं पिकअप केलेले आहेत आणि ह्या मुलांना फॉर्मल एज्युकेशन नाही आहे आणि त्यांची डिसेबिलिटी 100%, जसं मी तुम्हाला सांगितलं वेगळे वेगळे पर्सेंटेज असतात डिसेबिलिटीचे, 100% डिसेबिलिटीचे मुलं आपण घेतले आहोत. तर हे सर्वात कॉम्प्लेक्स मानले जातात ट्रेनिंग संदर्भात आणि स्किल डेव्हलपमेंट
डेव्हलपमेंट ह्या संदर्भात, तर त्यांना युजली बॅक एंडमध्ये काम मिळतं, म्हणजे युटिलिटीमध्ये, हाऊसकीपिंगमध्ये किंवा चॉपिंग कटिंगमध्ये. यांना कधीच असं फ्रंटमध्ये कमर्शियल प्लॅटफॉर्म्सवर प्लेस केलं नाही जात. आणि हा आमचा एक चॅलेंज होता की ह्या मुलांना सर्वात जे साईडलाईन केलं जातं त्यांना एक अपॉर्च्युनिटी आणि एक कॉन्ड्युसिव्ह एन्व्हायरमेंट, म्हणजे त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करायचा, आणि तो किती सहजपणे जर आपण पॉझिटिव्ह असाल तर तो किती सहजपणे केला जाऊ शकतो हे आम्हाला पुण्यामध्ये दाखवायचं होतं, म्हणून आम्ही हा प्रयत्न केला आहे. डिसेबिलिटी हा माइंडसेट आहे आणि लोक याला चॅलेंजिंग मानतात की खूप जास्त डिसेबल्ड असेल पर्सेंटेज तर खूप डिफिकल्ट किंवा खूप कठीण टास्क आहे, पण खरं सांगायचं तर असं काही नाही आहे. आपला एक सोशल टॅबू झालेला आहे डिसेबिलिटीकडे बघायचा, आणि त्यामुळे आपल्याला पहिलेच आपल्या मनात असतं की अरे बापरे यांना कसं शिकवायचं. पण तुम्ही आणि तुमच्यासारखं आणि माझ्यासारखे ही मुलं तेवढेच ॲम्बिशियस आहेत आणि खूप पॉझिटिव्ह आहेत. त्यांना लवकर असे प्लॅटफॉर्म्स मिळत नाही, त्यामुळे ते जिद्दीने काम करत आहेत, शिकत आहेत. टेरासिंगमध्ये मी आधी मॉकटेल्स शिकत होतो. त्याचं ट्रेनिंग मी अथर्व दादाकडे देत होतो ट्रेनिंग. त्याच्यानंतर लॉकडाऊन चालू झालं, त्याच्यानंतर सगळंच बंद होतं. मग नंतर तिथे मॅनेजर म्हणून मी काम करतो. हॅपनिंग मॅनेजर म्हणजे लोकांना कमी लेक्शन करतो. मी बोलतो की तुम्हाला फूड कसं वाटलं, फीडबॅक मी देतो. आणि त्यांना ट्रेन करताना मला लक्षात आलं की ऑल्दो हे चॅलेंज म्हणून मानलं जातं, पण ते खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत ट्रेनिंग घेऊन आपल्यासारखाच आत्मविश्वासाने काम करू शकतात. हे आमच्यासाठी पण खूप एक पॉझिटिव्ह साईन होती, आणि त्यामुळे आय थिंक टेरासिन अस्तित्वात आलं यांच्या जिद्दीमुळे, यांच्या मेहनतीमुळे. कलिनरीमध्ये, हॉस्पिटॅलिटीमध्ये जे ट्रेनिंग देतात ते हॉस्पिटॅलिटी एक्सपर्ट्स येतात, पण रेग्युलर कम्युनिकेशन, त्याच्यानंतर साईन लँग्वेज हे आम्ही स्वतःच करतो. ॲक्च्युली इंडियन साईन लँग्वेज आणि अमेरिकन साईन लँग्वेज हे युनिव्हर्सली एक्सेप्टेड लँग्वेजेस आहेत, आणि हाताद्वारे ही साईन लँग्वेज बोलली जाते. तर आपण इथे मेन्यू कार्ड जो आहे, तुम्ही आमचा मेन्यू कार्ड बघू शकतात, त्याच्यामध्ये साईन लँग्वेजमध्ये सगळा प्लेस केलेला आहे. म्हणजे दरवेळेस ह्या मुलांना आपल्या नॉर्मल्सीकडे अडॅप्ट करायला का लावं, आणि आपण त्यांच्याकडे थोडंसं एफर्ट्स का नाही घेऊ शकत. इट इज अ मॅटर ऑफ पेशन्स. म्हणजे फक्त थोडासा प्रयत्न केला तर त्यांनाही आपण समावेश करू शकतो आपल्या डे टू डे लाईफमध्ये. कोविडमुळे सर्वच रेस्टॉरंट आणि हॉस्पिटॅलिटी बिझनेसेस अफेक्ट झाले आहेत, आणि आम्ही मिड मार्चमध्ये हा रेस्टॉरंट सुरू केला होता, पण अराउंड 15 ते 20 दिवसात आम्ही सेकंड लॉकडाऊनमध्ये गेलो. ऑगस्टमध्ये पुन्हा हे रेस्टॉरंट आम्ही सुरू करायचा ध्येय केला, कारण की 4 महिने आमच्यासारखेच बरेच रेस्टॉरंट्सला खूपच जास्त डाऊनफॉल झाला होता. पण ॲज आय सेड, एकच प्लॅटफॉर्म आहे सध्या हा पुण्यामध्ये, आणि ह्या मुलांना जर हा प्लॅटफॉर्मच नसला तर दुसरीकडे कुठे प्लेस करायचे अपॉर्च्युनिटीज नव्हते, म्हणून आम्ही ऑगस्टमध्ये हा रेस्टॉरंट पुन्हा सुरू करायचा प्रयत्न केला. आणि आय थिंक तेव्हापासून पुण्याच्या जनतेने खूप चांगला प्रतिसाद दिला आहे, आणि इट्स बीन 6 months आता आम्ही रनिंगमध्ये आहोत. तर वी आर होपिंग की इथून पण पुढे काही चांगलंच होणार. सोशल टॅबूपेक्षा फॅमिलियल टॅबू जास्त आहे. म्हणजे आपल्या घरात आम्हाला आईवडिलांनाच काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न करावा लागला सुरुवातीला, कारण की हॉस्पिटॅलिटी एक ग्लॅमरस प्लॅटफॉर्म आहे, आणि त्यामुळे त्यांना ही भीती होती की दरवेळेस त्यांना मिसयूज केलं जातं मुलांना, की त्यांना नॉर्मल माणसांपेक्षा कमी पगार दिला जातो, किंवा रेग्युलर इंडिव्हिज्युअल्स जे असतात, जे नोकरी करायला आल्या, त्यांच्यापेक्षा त्यांना पगार कमी असतो, त्यांचं काम जास्त असतं, आणि त्यामुळे त्यांना नेहमी असं वाटतं की त्यांचं एक्सप्लॉयटेशन हे जास्त होतं सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये. जेव्हा पेरेंट्सला लक्षात आलं की यांना बॅकएंडला तेच काम नाही मिळणार आहे हाऊसकीपिंगचं, इनफॅक्ट ते सर्व्हिसमध्ये, त्याच्यानंतर कस्टमर रिलेशन्समध्ये काम करणार आहोत, त्यावेळेस त्यांची मनाची तयारी झाली. सुरुवातीचे काही मॉक ट्रायल्स जे आपण घेतले ते आम्ही आईवडिलांना बसूनच मॉक ट्रायल घेतले, की त्यांनाही लक्षात येऊ की त्यांचा मुलगा इथे नक्की काय काम करणार आहोत. आय थिंक गेनिंग देअर कॉन्फिडन्स हा आमच्यासाठी सर्वात मोठा हर्डल होता, आणि तो झाल्यानंतर सगळ्या गोष्टी खूप आरामशीर करता आले.
सुरुवातीला एक भीती असते मनात जेव्हा कस्टमर येतात आणि ते बघतात की इथे कोणीच बोलत नाही आपल्याशी आणि आपण आवाज दिला तरी त्यांच्या लक्षात नाही येते. तर एक भीती कस्टमर्सच्या मनात असतेच इथे आल्यावर. पण जसं ते मेन्यू कार्ड बघतात, वाचतात, त्यांना लक्षात येतं की अरे खूप सहज सोप्या पद्धतीत आपण मुलांसोबत इंटरॅक्ट करू शकतो. आणि हा एक फील गुड फॅक्टर झालेला आहे की जेव्हा तुम्ही इथे जेवण करायला येतात तेव्हा तुम्हाला एखादं सोशल वर्क केल्यासारखं एक चांगली फिलिंग येते. आणि आय थिंक कस्टमर्सने ते खूपच म्हणजे आवडलेलं आहे ज्या पद्धतीत हे रेस्टॉरंट प्लॅन केलं गेलं आहे. तर इट्स बीन अ व्हेरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. तर आपण इंडियामधलं असं पहिलं प्लॅटफॉर्म आहेत की जिथे ह्या वेगळ्या वेगळ्या डिसेबिलिटीजच्या अकॉर्डिंग एक बिहेवियरल ॲनालिसिस केलं आहे आणि त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना कामाची ट्रेनिंग आणि त्यांना काम दिलं गेलं आहे. तर इट्स अ डिग्निफाईड प्लॅटफॉर्म आणि ह्या इन्क्लुझिव्हिटी आणि इक्वॅलिटीवर आम्ही फोकस केलेला आहे. ॲज आय सेड, यांना लॅक ऑफ अपॉर्च्युनिटी जी आहे ती जसं लॉकडाऊनमध्ये तुम्ही आणि मी ऑनलाईन स्किल शिकत होतो, कोणी बेकिंग शिकत होतो, कोणी पेंटिंग शिकत होतं. तर लॉकडाऊनमध्ये अशा काहीच गोष्टी प्लॅन केल्या नव्हत्या जे डिसेबल्ड मुलांसाठी स्किल डेव्हलपमेंटसाठी केल्या जाऊ शकतील. तर लॉकडाऊनमध्येच आम्ही हे डिसिजन घेतलं होतं की आपण सोशली कॉन्शियस म्हणतो, आपण सोशल वर्क करायचं म्हणतो, आपण डोनेशन करायचं म्हणतो, पण आपण एक ॲक्ट ऑफ काइंडनेस, वन लाईफ ॲट अ टाईम ज्याला म्हणतो, हे का नाही करू शकत? आपण एका मुलाला काहीतरी डेव्हलप करून त्यांना कुठेतरी प्लेसमेंट का नाही करू शकत? तर ॲज आय सेड, आम्ही एक संस्था किंवा ऑर्गनायझेशन्स नाही आहोत. आम्ही डोनेशन्स आणि CSR ॲक्टिव्हिटीजवर काम नाही करत. आम्ही इंडिव्हिज्युअल्स आहोत जे हायली क्वालिफाईड आहोत आणि आम्ही ह्या मुलांना आमच्या स्तरावर काय काम करता येईल किंवा त्यांच्यासाठी काय डेव्हलपमेंट करता येईल याचा प्रयत्न आम्ही केला आहे. तर आय थिंक तुम्ही आमच्यासारखे कोणीही यांना मदत करू शकतो आणि कोणीही त्यांच्या आयुष्यामध्ये एक चांगला बदल घडू शकतं. ह्यांना इतकं जास्त म्हणजे वेगळं ठेवलं जातं की त्यांना कोणीही थोडा जरी प्रेमाचा हात पुढे केला तर ते तुम्हाला एक परिवारासारखं, एक फॅमिलीसारखं ट्रीट करतात. आणि मी इथे आल्या सकाळी सकाळी मी माझ्या बॅग ठेवायच्या आधी माझ्या पुढे चहा असणार आणि ते सगळे विचारतात, तू कुठे होतीस, तू काय करत होतीस, एवढा उशिरा का आली? ते आतुरतेने वाट बघत असतात. सो आय थिंक हे पूर्ण एन्व्हायरमेंट एक फॅमिली एन्व्हायरमेंटसारखं झालं आहे. कारण की ॲज आय सेड, त्यांना इतकं जास्त साईडलाईन केलं आहे आपल्या सोसायटीने की त्यांना तुमच्याकडून थोडं जरी प्रेम किंवा थोडं जरी लक्ष जर त्यांना मिळालं तर ते खूप सुंदर पद्धतीत काम करतायत. मॅम, आम्ही पुरेपूर प्रयत्न केला आहे की ह्या मुलांना इथे काही खूप वेगळा किंवा खूप जास्त कॅलॅमिटीजला एक्सपोज न करता त्यांच्यासाठी एक कंड्युसिव्ह वातावरण कसं तयार करता येईल, त्यांचं राहणं खाणं, त्यांचं ट्रेनिंग, हे सगळं आम्ही पर्सनली करतो. तर आमचा हाच हेतू होता की त्यांना असं वाटलंच नाही पाहिजे की आपण घरातून बाहेर निघालो आणि खूप परक्या ठिकाणी कुठे गेलो आहोत. कारण की आपला माइंडसेट जर तयार नसेल आणि आपल्याला सतत भीती असेल की अरे नव्या ठिकाणी आहेत आणि इथे मला कोणीच ओळखत नाही आणि इथे मला काहीच मदत नाही आहे, तर तिथे काम करण्याची क्षमता कमी होऊन जाते. तर त्या गोष्टींना पहिले आम्ही प्लॅन आउट केलं आणि त्याच्यानंतर आम्ही ट्रेनिंग सुरू केली आहे. असे खूप सारे प्रसंग आहेत आणि खूप कस्टमर्स इथे इमोशनल होऊन जातात किंवा खूप कस्टमर्स आतुरतेने पुन्हा पुन्हा येतात. एक कप चहा पिण्यासाठी का न, ते ह्या मुलांसाठी इथे येऊन बसतात. आणि एक्सेप्टन्स जो आहे, अवेअरनेस जो आहे, तो ह्या प्लॅटफॉर्ममधून आम्ही द्यायचा प्रयत्न करतो आहोत. तर असे खूप सुंदर प्रसंग आलेले आहेत की जिथे कस्टमर्स ह्यांच्याशी बॉन्डिंग करायचा प्रयत्न करत आहेत, त्यांची साईन लँग्वेज शिकायचा प्रयत्न करत आहेत, डाऊन सिंड्रोमच्या मुलांशी इंटरॅक्ट करायचा प्रयत्न करत आहेत. तर आय थिंक चेंज हा एका रात्रीत नाही घडू शकत, हा स्लोलीच जाणार आहे. पण जे अवेअरनेस आहे ते रोज आपल्याला जनरेट करावं लागणार आहे. त्यानंतरच पॉसिबल होईल की लोक ह्या बदलाकडे किंवा ह्या ॲक्सेप्टन्सकडे वळतील. ॲक्च्युली खारगे सर आले होते, IAS ऑफिसर, जे आपले CM आहेत उद्धव ठाकरे सर. त्यांच्या ऑफिसला रिपोर्ट करतात आणि त्यांची फॅमिली इथे जेवायला आली होती. सरांना इथे आल्यावर जेव्हा लक्षात आलं की ह्या मुलांशी आपल्याला साईन लँग्वेजमध्ये बोलायचं आहे किंवा डाऊन सिंड्रोम मुलांशी आपल्याला एका वेगळ्या पद्धतीत इंटरॅक्ट करायचं आहे, तर इट वॉज अ व्हेरी युनिक एक्सपिरियन्स फॉर हिम. अँड ॲट द सेम टाईम जेव्हा ते आमच्या मुलांसोबत इंटरॅक्ट करायला लागले तेव्हा त्यांना लक्षात आलं की ह्यांनी कधी जगच बघितलं नाही आहे, हे कधी बाहेर गेलेले नाही आहे, यांनी कधी युनिव्हर्सिटीज नाही बघितले, यांनी कधी मॉल्समध्ये हे मोकळ्यापणी फिरले नाही आहेत. तर या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण इतका गैरफायदा घेतो किंवा इट इज अ प्रिव्हिलेज फॉर अस की त्याची आपल्याला व्हॅल्यूज नाही राहत. तर आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी इमोशनल मोमेंट फॉर अस. आणि FC कॉलेजने जेव्हा FC फेस्ट केली होती तेव्हा ह्या सर्व मुलांना इन्व्हाइट केलं होतं, तेव्हा या मुलांनी पहिल्यांदा
कॉलेज आणि युनिव्हर्सिटी हे काय असतं हे बघितलं आणि ज्या पद्धतीत 2000 मुलांनी यांचं वेलकम केलं, तर आय थिंक यंगस्टर्सकडे जे आपलं फ्युचर आहे त्यांचं एक्सेप्टन्स या गोष्टीमध्ये येणं आणि तो एक छोटा असा मोमेंट ज्यामध्ये त्या सगळे मुलं इमोशनल होऊन या मुलांशी कनेक्ट झाले. आय थिंक मला असं कुठेतरी वाटतं की जे आपला माझा पर्पज होता लाईफचा तो कुठेतरी एक पॉईंटला येऊन एका चांगल्या दिशेने चालला आहे असं फिलिंग आली होती. जसं मी सांगितलं, एक हिरोईक ॲक्ट किंवा एक खूप मोठं डोनेशन किंवा मॉनिटरी हेल्प ह्याची या मुलांना गरज नाही आहे. एक काइंडनेसने तुम्ही त्यांना एक अपॉर्च्युनिटी द्या काम करायची, थोडं पेशंटली तुमच्या सराउंडिंगमध्ये सेन्सिटायझेशन जर झालं, ह्या मुलांसोबत खूप इझिली यांच्याकडून काम करून घेता येईल आणि त्यांना स्वतःला एक फ्युचर सिक्युअर करता येईल. तर जनतेसोबत हीच रिक्वेस्ट असेल की तुमच्या आजूबाजूला जोही दिव्यांग मुलगा किंवा मुलगी असेल त्याला एक काम करायची संधी द्या, एक स्किल डेव्हलपमेंटची संधी द्या आणि आय थिंक स्काय इज द लिमिट. इथून पुढे ते तुम्हाला कोणत्याच गोष्टीवर असं रिग्रेट करायला एक अपॉर्च्युनिटी नाही देणार की यांना का चान्स दिला. ते त्यांच्या पूर्ण आत्मविश्वासाने त्यांच्या पूर्ण जिद्दीने हे मुलं काम करतील. तर माझी रिक्वेस्ट आहे की जर ह्या मुलांना अपॉर्च्युनिटी कामासाठी देता येत असेल तर सगळ्यांनी तो एक प्रयत्न केलाच पाहिजे. एक क्षमता कमी झाल्यावर दुसरी नेहमी एनहॅन्सड असते आणि त्यांचं ऑब्झर्वेशन स्किल आपल्यापेक्षा खूप उत्तम आहे आणि ॲट द सेम टाईम त्यांची लर्निंग कॅपॅसिटी आपल्यापेक्षा खूप उत्तम आहे. पण त्यांचं एक बिहेवियरल ॲनालिसिस करून त्यांची क्षमता समजून घेणं, त्याच्यानंतर त्यांचं प्रोग्राम डिवाईस करणं आणि त्यांना ट्रेन करणं ह्याच्यासाठी एक थोडे पेशन्सची गरज आहे. एकदा ते झालं की त्यांचं वर्किंग कॅपॅसिटी ही खूप उत्तम आहे. पण तो जो पहिला हर्डल आहे तो क्रॉस करणं खूप गरजेचं आहे. मधुराणी मॅडम इथे आल्या होत्या, आई कुठे काय करते त्यांचे लीड ॲक्ट्रेस, आणि त्यांच्या मुलीचा वाढदिवस होता. ती 9 वर्षाची आहे. तर त्यांची इच्छा होती की ह्या मुलांनी साईन लँग्वेज शिकावं आणि सगळ्यांना इक्वॅलिटीबद्दल एक लेसन मिळावा. तर त्यांची बर्थडे पार्टी अशा पद्धतीत प्लॅन केली गेली होती की साईन लँग्वेजमध्ये ABCD, इंडियन साईन लँग्वेजमध्ये ABCD त्या मुलांना शिकवली गेली होती आणि ते सगळे ह्या मुलांसोबत त्यांचं नाव इंटरॅक्ट करत होते. तर तो पण एक खूप मेमोरेबल मोमेंट होता आमच्यासाठी आणि आय थिंक मधुराणी मॅम हॅज बीन एक्स्ट्रीमली जेनरस. त्यानंतर खूप जनतेपर्यंत तो मेसेज पोचला आणि टेरासीला त्या माध्यमातून मदतच झाली आहे. FC कॉलेजचा एप्रिल 1st वीकमध्ये फेस्ट होता आणि तिथे भरपूर डिपार्टमेंट्स आहेत आणि त्यामध्ये साथी म्हणून जे डिपार्टमेंट आहे सोशल एम्पॉवरमेंटचं, तिथे ह्या मुलांसाठी टेरासीनमधल्या पूर्ण स्टाफसाठी एक स्पेशल इंट्रोडक्शन ठेवलं होतं आणि जेव्हा आमचे मुलं एंटर झाले तिथे तेव्हा अराऊंड 2000 मुलं पुढचे 5-6 मिनटं टाळ्या वाजवत होते. तर त्यांनी युनिव्हर्सिटी आणि कॉलेजेसच कधी बघितलेले नाही आहेत आणि त्यानंतर एवढे स्टुडंट्स, एवढे यूथ त्यांना प्रोत्साहन देत आहेत हे बघून ते खूप इमोशनल झाले. इनफॅक्ट त्यांच्यासाठी हा पहिलाच एक्सपिरियन्स होता आणि वी आर व्हेरी हॅपी की जी यंगर जनरेशन आहे ती यांना एवढं इझिली एक्सेप्ट करते आहे आणि त्यांच्यासोबत इंटरॅक्शनचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी वेगवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करण्यात आले. तर आय थिंक तो पण एक खूप मेमोरेबल मोमेंट होता आमच्यासाठी. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या दिव्यांग मुलांना समाजात स्थान मिळावं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं यासाठी डॉक्टर सोनम कापसे यांनी हे रेस्टॉरंट सुरू केलं. अशीच प्रेरणादायी गोष्ट घेऊन येत आहोत पुढील भागात. तेव्हा पाहायला विसरू नका गोष्ट असामान्यांची, फक्त लोकसत्ता लाईव्हवर.